नमस्कार मित्रांनो, मी सावंत सर. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही बाबी सांगणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला चांगलेसे चेहरे दिसत आहे विद्यार्थ्यांचे. आता एका शाळेचं हे यश आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरसई, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी हा जो उपक्रम आहे चांगल्या पद्धतीने राबवला गेलेला आहे. खास करून हा उपक्रम जिल्हा परिषद रत्नागिरीचा आहे. मात्र कुठलाही उपक्रम असला तर तो सर्वप्रथम शाळेतून जर चांगल्या पद्धतीने राबवला गेला तर त्याला जास्त महत्त्व प्राप्त होते. विरसई, जिल्हा परिषद विरसई, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणातून हे जे विद्यार्थी आहे, ही जे विद्यार्थी तुम्हाला दिसते की नाही, जान्हवी तांबुटकर, हिची नासा भेटीसाठी निवड झालेली होती आणि ती फॉरेन रिटर्न आहे. आपण तिला फॉरेन रिटर्न म्हणू शकतो. म्हणजेच अमेरिकेमधून ती परत आली, तिने नासाला भेट दिलेली आहे. म्हणजे बघा, गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक औचित्य आहे. ही एक काय तर सुवर्ण संधी होती आणि ती प्रत्यक्षात उतरवली ह्या जान्हवीने. आता ही परीक्षा कशी घेतली जाते? परीक्षा म्हणजे ज्यांना जास्त मार्क्स त्यांना नासा भेटीसाठी आणि ज्यांना थोडेसे कमी मार्क्स म्हणजे 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून तर ते इस्रो भेटीसाठी निवड केली जाते. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे विनय राणे आणि अथर्व गणेश तांबिटकर हे जे दोन्ही विद्यार्थी आहेत यांची निवड झालेली आहे इस्रो भेटीसाठी. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आपल्या भारताची अंतराळ संस्था आहे, जिचं मुख्यालय बँगलोर या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी हे विद्यार्थी जाऊन आलेले आहे. खाली जे बघताय तुम्ही, ऋषभ, पूर्वा, रुद्रा, सक्षम आणि निधी, हे 5 विद्यार्थी तालुका स्तरापर्यंत अव्वल दर्जाचे मार्क्स घेऊन आलेले आहे. मात्र त्यांची पुढे निवड नाही होऊ शकली कारण की त्यांना थोडे मार्क्स कमी पडले. ज्यांची निवड झाली ते इस्रोला जातात, ज्यांच्यावाली हायर मार्क्स असते, हायर रँक असते, ते नासाला जातात. ठीक आहे. तर हे एका शाळेचं यश आहे. एका शाळेमध्ये अशा पद्धतीचे विद्यार्थी घडवले जात असेल तर त्या शाळेचे शिक्षक कसे असेल त्याचा परिचय मी तुम्हाला करून देतो. विनय राणे हे माझे मित्र आहे. केव्हाही बघितलं तर आधी तर बघा, तुम्हाला यावर्षी तर 4थी आणि 7वी पासून स्कॉलरशिप आहे, परंतु 5वी आणि 8वीला स्कॉलरशिप होती. 5व्या वर्गाच्या स्कॉलरशिपसाठी जशी रात्र शाळा चालते त्या पद्धतीने ते घरी शाळा घेत होते. विद्यार्थ्यांना अव्वल दर्जाचं मार्गदर्शन करून विद्यार्थी गुणानुक्रमे ते आणत होते. मी सुद्धा त्यांच्याच बाजूला 2 किलोमीटर अंतरावर खरावती या ठिकाणी होतो. मग मी ज्यावेळेस परत यायचो तर त्यांचा क्लास चालू असायचा. म्हणजे एवढी तळमळ होती. या तळमळीतून यश त्यांनी संपादन केलेलं आहे आणि त्या यशाची पावती म्हणजेच ही जान्हवी आहे, हा विनीत आहे, हा अथर्व आहे, हे सर्व विद्यार्थी आहे. उत्तरोत्तर ते त्यांचं काम करतच राहील. परंतु तुम्ही काय, तुम्ही सुद्धा स्वतः असा पुढाकार घ्या. मग स्कॉलरशिप असो, नवोदय असो किंवा नासा इस्रो सारख्या परीक्षा असो किंवा इतरही परीक्षा असो, त्याच्यामध्ये माझा विद्यार्थी हा अव्वल दर्जाचे मार्क्स घेऊन गुणानुक्रमे पहिला आलाच पाहिजे, हे तुम्ही मनोमन बाळगा आणि त्याच्यासाठी कार्यरत राहा. तुम्हाला तुमच्या कार्यासाठी, तुम्हाला तुमच्या स्वप्नासाठी माझ्या चॅनलकडून आणि खास करून डिजिटल एज्युकेशन या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. हा जो लेक्चर आहे आता कंडक्ट करत आहे किंवा चालू करत आहे मिस्टर विनय राणे सर. थँक्यू. धन्यवाद सावंत सर. या ठिकाणी छान परिचय करून दिलात आणि विशेषतः माझ्या विद्यार्थ्यांचं देखील आपण या ठिकाणी परिचय करून दिलेला आहात. तर मित्रांनो, आपण ही जी सिरीज सुरू केली, या सिरीजचा आजचा हा दुसरा दिवस आहे, दुसरा रविवार आहे. मागच्या रविवारी आपण व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिलात. विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांच्या खास आग्रहास्तव आपण ही सिरीज अशीच पुढे चालू ठेवत आहोत आणि चालू ठेवत असताना आजच्याही या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा मागच्याचप्रमाणे मागच्या व्हिडिओमधील जे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मी समजावून सांगितले, तर याच्यातील थोडेसे पुढची लेवल आपण या आजच्या व्हिडिओमधून शिकणार आहोत. तर चला मग आपण जास्त वेळ न घेता आपण प्रत्यक्ष आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. आपण सर्वांनी काय करायचं आहे, जे जे प्रश्न आपल्याला अवघड जात असतील किंवा सोपे वाटत असतील, वहीमध्ये नोट डाऊन केलात तरीही चालेल किंवा कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं दिलीत आणि ती स्पष्टीकरण करता करता समजावून घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे. तर चला मग आपलं सर्वांचं लक्ष या ठिकाणी स्क्रीनवर असणार आहे. आणि जर आपल्याला कंटाळा आला मध्येच तर आपण व्हिडिओ स्टॉप करून पुन्हा बघू शकता. काही अडचण नाही आहे, कारण आपल्याला पुढे 8 दिवसाचा वेळ हा दिलेलाच आहे.
व्हिडिओ कितीही वेळा पहा आणि यातील ज्या संकल्पना या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणासमोर मांडणार आहे, जे प्रश्न नमुना मी आपणासमोर देणार आहे, त्याचा आपण पुरेपूर अभ्यास करा. सुरुवात करूया. ओके, तर आजचा हा दुसरा रविवार आहे. रविवार विशेष महामॅरेथॉन विज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी यातील आपण नमुना 50 प्रश्न या ठिकाणी आजच्या दुसऱ्या भागामध्ये घेत आहोत. तर या ठिकाणी स्क्रीनवरती हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पहा, खूप सोपा प्रश्न आहे. पृथ्वीला एकूण किती उपग्रह आहेत? खूप सोपा प्रश्न आहे. पृथ्वीला एकूण किती उपग्रह आहेत? या ठिकाणी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 1 आणि 8. आता या ठिकाणी सूर्यमालेमध्ये जर एकूण ग्रह किती विचारले तर याचं उत्तर 8 आहे. बरोबर आहे. प्रश्न काय विचारलेला आहे? पृथ्वीला एकूण किती उपग्रह आहेत? पृथ्वीला उपग्रह, त्या पृथ्वीच्या उपग्रहाचं नाव देखील आपल्याला माहिती असेल, चंद्र असं त्याला म्हटलं जातं. आणि याचं अचूक जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, कारण पृथ्वीला चंद्र हा किती आहे? 1 आहे. तो आपल्याला दररोज रात्री वेगवेगळ्या आकारामध्ये दिसत असतो. बरोबर आहे. आणि अशाच प्रकारे आता आपण या ठिकाणी नमुना प्रश्नामध्ये पृथ्वी घेतलेली आहे. बरोबर आहे. तर बुधपासून नेपच्यूनपर्यंत जेवढे ग्रह आहेत, या प्रत्येक ग्रहाला किती उपग्रह म्हणजे किती चंद्र आहेत याचाही आपण काय करायचं आहे, या प्रश्नासोबत विचार करायचा आहे. चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षणाचा गुरुत्वीय बल आपण कालच मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं होतं. बरोबर आहे. ते चेंडूचं उदाहरण आपण त्या ठिकाणी घेतलेलं होतं. तर या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? आता पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे रॉबर्ट हुक, पर्याय क्रमांक 2 आहे पायथागोरस, पर्याय क्रमांक 3 न्यूटन आणि पर्याय क्रमांक 4 पास्कल. बरोबर आहे. तर आपलं उत्तर तयारच असणारच आहे, परंतु या प्रत्येक पर्यायाचं देखील आपण विश्लेषण करणं गरजेचं आहे. तर रॉबर्ट हुक म्हटलं की पेशी त्या संदर्भात या शास्त्रज्ञाचं नाव आहे. पायथागोरस म्हटलं की इयत्ता 7वीला आपण त्याचं प्रमेय गणितामध्ये अभ्यासतो. न्यूटन हे नाव ऐकलं की न्यूटनाचा संबंध कुठे येतो? तर गुरुत्वाकर्षणाशी येतो. आणि पास्कल यांचा जर आपण विचार केला या शास्त्रज्ञाचा, तर याचा संबंध कुठे येतो? तर संगणकाशी येतो. लक्षात आलं? म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेच आहे की ॲपल वर फेकलं, खाली पडलं. बरोबर आहे. चेंडू उंच उडवला तर तो काही वेळाने काय होतो? खाली येतं. म्हणजेच न्यूटन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, मार्स ऑर्बिट मिशन हे यान मंगळ ग्रहाच्या भोवतीच्या कक्षेत कधी प्रस्थापित झाले? मार्स ऑर्बिट मिशन, याला शॉर्ट फॉर्म आहे MOM असंही विचारलं झाले. MOM हे मंगळ ग्रहाच्या कक्षेत कधी प्रस्थापित झाले? बघा, विचार करा. या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 24 सप्टेंबर 2014, 25 सप्टेंबर 2014, 23 सप्टेंबर 2014 आणि 24 सप्टेंबर 2013. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे MOM हे जे यान आहे ते मंगळ ग्रहाच्या भोवतीच्या कक्षेत प्रस्थापित जे झालेलं आहे ते आहे 24 सप्टेंबर 2013. हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. चलो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या खडकास दागिना म्हणून वापरले जाते? तर या ठिकाणी खडकांची नावं आहेत शनी, दुसरा आहे कातळ, तिसरा आहे चांदी, चौथा आहे दगड. तर दागिना म्हणून आपण जे वापरलं जातं, दागिना म्हणून आपण त्याचा उपयोग करतो
आपल्याला माहिती आहे की आपल्या अंगावर आपल्या सोने आणि चांदीचे दागिने आपण जास्त वापरतो, त्यामुळे चांदी हा जो धातू आहे किंवा चांदी हे जे आहे ते या ठिकाणी दागिना म्हणून वापरलं जातं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पृथ्वीवर एकूण किती टक्के पाणी आहे? बरोबर आहे. तर पृथ्वीवर पाण्याचा साठा किती प्रमाणामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 1 21%, पर्याय क्रमांक 2 85%, पर्याय क्रमांक 3 100%, पर्याय क्रमांक 4 71%. तर पहा मित्रांनो, पृथ्वी एक अशा प्रकारची आकृती आपल्याला 7वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर. तर या ठिकाणी अशा प्रकारची एक आकृती आपल्याला पाहावयास मिळेल. तर पृथ्वीवर एकूण जे पाणी आहे या पाण्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर पाण्याचं प्रमाण एकूण हे 71% आहे. आपण पृथ्वी गोलाचं जरी निरीक्षण केलं तर आपल्याला चटकन लक्षात येईल की पृथ्वी गोलावरचा निळ्या रंगाचा जो भाग आहे हा जास्त आहे. बघा, निळ्या रंगाचा भाग हा जास्त आहे. निळ्या रंगाचा भाग जास्त आहे म्हणजेच काय आहे की ते पाणी आहे. काय मित्रांनो आहे ते पाणी आहे, लक्षात घ्या. आणि बाकीचे इतर रंगीत संगीत आहे, पिवळा, हिरवा, निळा, हे जे काही आपल्याला भाग दिसतात वेगवेगळ्या रंगाचे, ती सर्व काय आहे? जमीन. मग मित्रांनो पहा, पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पण आला असेल की पृथ्वीवर सर पाणी जास्त आहे असं म्हणताय, मग पाणी टंचाई का जास्त होते? प्रश्न पडला की नाही? मग पृथ्वीवर जे पाणी जे आहे 71%, तर हे 71% जे पाणी आहे ते संपूर्ण पाणी पिण्यायोग्य नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण हे जे सगळं पाणी आहे, जे आपण पिण्यायोग्य जे पाणी वापरतो ते गोडं पाणी. या गोड्या पाण्याचं प्रमाण देखील काय आहे? फार कमी आहे. परंतु जास्तीत जास्त जे प्रमाण आहे ते खारट पाणी आहे, लक्षात घ्या. आणि हे खारट पाणी जास्त महासागर, समुद्र याच्यामध्ये सामावलेलं आहे, हे लक्षात असू द्या. नाहीतर प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल की पाणी तर भरपूर आहे आणि मग पाणी टंचाई आपल्याला का जाणवते? पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम का राबवली जाते? तर ती गोड्या पाण्याच्या संदर्भात आहे. कारण पृथ्वीवर असणारं जे गोडं पाणी आहे, या गोड्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग हा संपूर्ण सजीव जातीला किंवा ज्या प्राण्यांना किंवा इतर कामासाठी केला जातो. समुद्रातलं किंवा महासागरातलं पाणी त्यासाठी वापरलं जात नाही. ठीक आहे, तर 71% हे उत्तर क्रमांक किती आहे? ह्याचं 4. 71% हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 बघा, इथे काय म्हटलंय की ओझोन संरक्षण दिन कधी पाळला जातो? ओझोन संरक्षण दिन कधी पाळला जातो? तर पहा, इथे पर्याय आहेत 16 नोव्हेंबर, पर्याय 2 16 सप्टेंबर, पर्याय 3 16 डिसेंबर, पर्याय 4 16 जानेवारी. पटपट विचार करा. तर ओझोन संरक्षण दिन हा का आपण साजरा करायचा आहे? तर पृथ्वीवर येणारी जी अतिनील किरणं आहे, तर ही अतिनील किरणं थोपवून धरण्याचं काम, शोषून घेण्याचं काम हा ओझोन थर करत असतो. हा जे ओझोनचा थर आहे, हा ओझोनचा थर दिवसेंदिवस काय होत चाललेला आहे? कमी होत चाललेला आहे. त्याला छिद्र पडत चाललेली आहेत. आणि त्यामुळं आपल्याला हा दिवस साजरा करण्यासाठी आवाहन केलं जातं, एक तो दिन पाळला जातो आणि तो दिवस आहे 16 सप्टेंबर. हे दिन जे आहेत पर्यावरण विषयक, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार. तर या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे, आपण काळजीपूर्वक ही पर्याय वाचा. पर्याय क्रमांक 1 मारवाड, पर्याय क्रमांक 2 सहारा, पर्याय क्रमांक 3 दख्खन आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर महाराष्ट्र राज्य विचारलेलं आहे. आता महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर कर्नाटक येईल का? नाही. मग महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठं पठार जे आहे, हे मोठं पठार आहे दख्खनचे पठार. फार पूर्वीचा इतिहास या दख्खनच्या पठाराला देखील आहे. बघा, आपण इतिहास अभ्यासला तर त्याच्यामध्ये दख्खन
पठाराकडे स्वारी, अशा पद्धतीचे संदर्भ आपल्याला ऐकायला मिळालेले असतील. तर दख्खन हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, चंद्र हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब असतो तेव्हा कोणती स्थिती असते? बघा मित्रांनो, ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय, बरोबर आहे. हे चंद्र आहे इथे, ठीक आहे. तर पृथ्वीपासून चंद्र हे जर अंतर पाहिलं, हे अंतर आपल्याला लांब दिसतंय, बरोबर आहे. इथे जर बघितलं तर हे अंतर आपल्याला जवळ दिसतंय, बरोबर आहे. मग ही जी लांब असण्याची जी स्थिती आहे, या स्थितीला काय म्हणतात? एक त्याच्यासाठी क्लुप्ती लक्षात ठेवा. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या संदर्भात सुद्धा ते आपल्याला लक्षात ठेवता येईल आणि त्याचा संबंध इथेही घेता येईल. तर जेव्हा लांब असतो, लांब, अप हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. अपमान झाल्यावर लांब जातो माणूस, आपण दूर जातो, नाही का? अपमान, दूर, अप ही क्लुप्ती एक लक्षात ठेवा. आणखी महत्वाचं म्हणजे अप, थम्स अप, अप केल्यानंतर काय होतं? थंब लांब जातो, थम्स अप. ओके, अप म्हणून अपभू स्थिती असं म्हटलं जातं. लांब म्हणजे अपभू आणि जवळ म्हणजे उपभू, हे लक्षात ठेवा. जवळ म्हणजे उपभू. आता याच्या संदर्भानं सूर्याकडे जाण्यासाठी अपसूर्य आणि उपसूर्य ही देखील आपण त्या ठिकाणी क्लुप्ती लक्षात ठेवू शकतोय. त्यामुळे अपभू स्थिती या स्थितीला म्हटलं जातं. व्यवस्थित आपण ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया, GPS म्हणजे काय? तर अशा प्रकारचे काही विज्ञानाच्या संदर्भात, खगोलशास्त्राच्या संदर्भात काही शॉर्ट फॉर्म्स आहेत. मगाशी जसं आपण बघितलं MOM, त्याच पद्धतीनं GPS म्हणजे काय हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. तर GPS याचा काय लॉंग फॉर्म होतोय? तर ग्लोबल पोटेन्शियल सिस्टीम, हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ग्लोबल पोटेन्शियल सिस्टीम म्हणजेच GPS. ठीक आहे. पुढे आपण आता 10व्या प्रश्नाकडे वळूया. 10वा प्रश्न बघा काय आहे. तर 10वा प्रश्न या ठिकाणी काय सांगतोय? तर मानव हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? बघा, फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे. परिसर अभ्यासाच्या संदर्भातला प्रश्न आहे. पर्यावरण, आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा परिसंस्था याच्यामधील काही घटक आपण पाहिलेत. प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक, नाही का, आणि उत्पादक हे पाहिले. त्याच्यातूनच परिसंस्था तयार होत असते. तर मानव हा परिसंस्थेमध्ये कुठे मोडणार नाही? उत्पादक येईल का? नाही, कारण उत्पादक कोणाला म्हटलं जातं? वनस्पतीला. द्वितीयक भक्षक किंवा प्राथमिक भक्षक होईल का? नाही, कारण मानव जो आहे तो वनस्पती पण खातो आणि प्राणी पण खातो ना. म्हणजे कोंबडी, बकरी, मासे, मांस हे खात असतो, नाही का? म्हणजे तो शाकाहारी आहे आणि मांसाहारी आहे. लक्षात आलं काय? मग तो प्राथमिक भक्षक सुद्धा येणार नाही, द्वितीय भक्षक सुद्धा येणार नाही. मग काय येणार? तो केवळ आणि केवळ भक्षक आहे. तो परिसंस्थेच्या कुठल्याही पातळीवर तो राहणार आहे, कारण प्राथमिक पण आहे, द्वितीयक पण आहे, तृतीयक पण असणार आहे, नाही का? त्यामुळं मानव हा परिसंस्थेच्या भक्षक या पायरीवर काय होतो? मोडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, हवा हे अनेक वायूंचे टिंबटिंब आहे. तर खूप सोपा प्रश्न आहे. तर हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात. कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हिलियम आहे, हायड्रोजन आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंचा समावेश हा हवेमध्ये असतो आणि म्हणून हवा हे अनेक वायूंचं काय आहे मित्रांनो? मिश्रण आहे. सगळ्यांनी उत्तर कमेंटमध्ये दिलेलं असणारच आहे. त्यामुळे मिश्रण हे आपणा सगळ्यांचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. कंटाळा आला नाही ना कोणाला? अजिबात कंटाळा करायचं नाहीये. हे फार सिरियस घ्या. आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलंच आहे. तर अथक मेहनत त्या 8 मुलांनी केलेली होती आणि 8 पैकी 3 विद्यार्थी हे नासा आणि इस्रो भेटीसाठी निवडलेले होते. त्यामुळे आपण अजिबात कंटाळून जायचं नाही. आजचा रविवारचा सुट्टीचा जरी दिवस असला तरी काय करायचं आहे? सगळ्यांनी हे पाहायचं आहे. थोडं पाहिलं, खेळलात, नाश्ता केलात, थोडं थांबून पाहिलं तरी काही अडचण नाही. परंतु पूर्ण व्हिडिओ पहा.
शेवटपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये सहभागी व्हा, कारण शेवटपर्यंत आपण असे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा, अशा मजेशीर काही प्रश्नांचा देखील समावेश याच्यामध्ये केलेला आहे, की जेणेकरून आपल्याला कंटाळाही येणार नाही आणि शिकायला सुद्धा आनंद वाटेल. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. बर्फाची घनता 0°C तापमानाच्या पाण्यापेक्षा टिंबटिंब असते. खूप सोपा प्रश्न आहे, 12वा प्रश्न. तर बर्फाची घनता ही 0° तापमानाच्या पाण्यापेक्षा काय असते? कमी असते. काल आपण पाण्याचे असंगत आचरण याच्यामध्ये पाहिलेलंच आहे मागच्या लेक्चरमध्ये. त्यामुळे रिपीट करत मी नाही. त्यामुळे पाण्यापेक्षा त्याची घनता काय असते? कमी असते, हे लक्षात असू द्या. त्यामुळेच काय होतं, बर्फ हा पाण्यावर तरंगतो. हिमप्रदेशामध्ये बर्फाच्या खाली पाणी असतं. चला पुढे. पुढचा प्रश्न पहा बरं. शोध यावर आधारित आहे. सूक्ष्मदर्शक यंत्र कधी तयार केले गेले? मित्रांनो, हे सगळे प्रश्न आपल्या 4थी ते 8वीच्या पाठ्यपुस्तकातीलच आहेत. त्यामुळं ही पाठ्यपुस्तक आहेत, ही आपण काळजीपूर्वक सर्वांनी वाचा. प्रत्येक लाईनला अंडरलाईन करा महत्वाच्या. तर सूक्ष्मदर्शक यंत्र हे कधी शोधलं गेलं, त्याचा उपयोग विज्ञानामध्ये कधी करण्यात आला? तर त्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात 1673. 1673 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आहे, लक्षात घ्या. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध त्यावेळेस लागला, कारण 1673 हा जो कालखंड जर आपण पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचाच कालखंड हा आहे. हे लक्षात ठेवायला फार सोपं आहे. म्हणजे 1673 साली सूक्ष्मदर्शक यंत्र तयार केलं गेलं आणि त्याचा प्रत्यक्ष वापर शास्त्रज्ञांनी करायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न बघा काय आहे. तर फार सोपा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? जैवविविधता दिन यावरती हा प्रश्न आहे, पर्यावरणाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 14. याचं उत्तर, जैवविविधता दिन जो आहे हा 22 मे या दिवशी साजरा केला जातो. पाठच करून ठेवायचे. तसे काही महत्त्वाचे जे दिन आहेत, कॅलेंडर काढायचं आहे. जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत महत्त्वाचे जे पर्यावरण विषयक दिन आहेत, जे विज्ञान विषयाशी निगडीत आहेत, ते सगळे दिन काय करायचे आहेत? प्रत्येक महिन्याचे या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं आपण त्याची यादी करायची आणि पाठांतरच करून टाकायचे आहेत. 22 मे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? बघा, महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत. राहुरीचं विद्यापीठ आहे. त्याचप्रमाणे कोकण कृषी विद्यापीठ हे कुठं आहे? तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांना लगेच लक्षात आलं असेल कुठे आहे ते. तर प्रसिद्ध असं हे कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या तालुक्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ वसलेलं आहे. पुढे चला. बघा, प्रश्न क्रमांक 16 काय म्हटलंय? कोणत्या पदार्थातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते? ऊर्जा. आपण जे काही अन्नपदार्थ खातो, आपल्या अन्नपदार्थांमध्ये तृणधान्य आहेत, कडधान्य आहेत, नाही का, पिष्टमय पदार्थ, हे सर्व आपण दररोज खात असतो, खनिजयुक्त पदार्थ वगैरे. तर याच्यामध्ये ऊर्जा कोणत्या प्रमाणात, जास्त कोणत्या प्रमाणामध्ये, कशामध्ये मिळते? तृणधान्य, कडधान्य, दोन्ही बरोबर, दोन्हीही चूक. जेव्हा अशा प्रकारचे पर्याय असतात, दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक, त्यावेळेस काळजी नक्कीच घ्यायची आहे, कारण अशा प्रश्नांमध्ये आपली फसण्याची शक्यता ही जास्त असते. लक्षात आलं? तर तृणधान्य, बघा, मागचं वर्ष हे तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. तर तृणधान्यांचा जास्तीत जास्त लागवड आणि जास्तीत जास्त त्याचा अन्नामध्ये वापर करा, असं शासनाकडून आपल्याला आवाहन केलेलं होतं. तर तृणधान्य हे याच्यातून आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात काय होते? ऊर्जा मिळते. चला पुढे. ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता? बघा, या ठिकाणी प्रश्न आहे आणि पर्याय देखील आहेत. खूप सोपे पर्याय आहेत. ऊर्जेचा प्रमुख स्रोत लक्षात असू द्या.
सर्व प्रकारच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत काय आहे? सूर्य. सूर्याच्या याच्यावरच सगळं अवलंबून आहे. सूर्याची जी ऊर्जा आहे याच्यातूनच सगळे. सूर्य नसेल तर खूप परिणाम आपल्याला जाणवतील. कार्बन सायकल आहे, ऑक्सिजन सायकल आहे, वॉटर सायकल आहे. सगळ्या प्रकारच्या चक्रावरती काय होईल? विपरीत परिणाम होईल. लक्षात आलं काय? त्यामुळे ऊर्जेचा मुख्य स्रोत काय आहे? सूर्य आहे, हे लक्षात असू द्या. पुढीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणता? संप्लवनशील पदार्थांचं वर्गीकरण या पाठामधला हा प्रश्न आहे. संप्लवनशील पदार्थ कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे साखर, मीठ, कापूर आणि पाणी. संप्लवनशील म्हणजे ही काय कन्सेप्ट आहे? तर आपण एखाद्या पदार्थाला उष्णता दिली की उष्णता दिल्यानंतर तो पदार्थ काय होतो? वितळतं किंवा उकळतं. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी आपण संप्लवनशील या पदार्थाचा जर विचार केला तर संप्लवनशील म्हणजे काय? की काही पदार्थ असे आहेत की त्यांना उष्णता दिली की उष्णता दिल्यानंतर त्यांचं द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट वाफेत म्हणजे वायूमध्ये रूपांतर होतं. मग असा पदार्थ कोणता आहे? आपण साखरेला उष्णता दिली, मिठाला उष्णता दिली, कापराला उष्णता दिली, पाण्याला उष्णता दिली. करून बघायचं आहे घरी. छोटासा प्रयोग आपण चमचामध्ये घ्यायचा आणि घरात करून बघायचे. छोटे छोटे प्रयोग आहेत आणि याच्यातून आपल्याला या कन्सेप्ट काय करायचे आहेत? शिकायचे आहेत. कन्सेप्ट एकदा आपल्या क्लिअर झाल्या की काही प्रश्न अवघड जाणार नाही. बघा, गणपतीमध्ये आपण आरतीला कापूर वापरतो किंवा देवाच्या पूजेला पण आपण कापूर वापरतो. हा जर आपण कापुराला काय केले? उष्णता दिली, त्याला जाळलं तर डायरेक्ट त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? तर स्थायू पदार्थ रूपांतर त्याचं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं. कुठल्याही प्रकारे कार्बन खाली शिल्लक राहत नाही. निरीक्षण करून बघा. आज वाटल्यास प्रयोग करून देखील पहा. तर कापूर हा पदार्थ कोणता आहे? संप्लवनशील पदार्थ आहे आणि बाकीचे सगळे काय आहेत? असंप्लवनशील पदार्थ आहेत. चला पुढचा बघा काय आहे प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 पहा बरं काय आहे. तर खूप सोपा प्रश्न आहे. त्रिगुणी लस पुढीलपैकी कोणत्या आजारासाठी बनवली नाही? प्रश्न नीट लक्षात घ्या. नाही म्हटलंय, गडबड होते. बरोबर. मागच्याही लेक्चरला तुम्हाला ही सूचना मी दिलेलीच आहे. काळजीपूर्वक पहा. त्रिगुणी लस पुढीलपैकी कोणत्या आजारासाठी बनवलेली नाही? धनुर्वात, गोवर, घटसर्प, डांग्या, खोकला. आणि ही लस आपण प्रत्येकाने घेतलेली आहे. आपण ज्यावेळी जन्माला आलो त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला ही लस दिली गेली आहे. तर याच्यामध्ये त्रिगुणी लस जी आहे ही लस पहा, तर गोवर या आजारासाठी बनवलेली नाही. तर मग धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या, खोकला याच्याकरिता ही लस बनवलेली आहे. गोवरसाठी वेगळी लस आहे. चला पुढे. अनुवंशशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मेंडेलेने कोणत्या वनस्पतीवर प्रयोग केला? बरोबर. बघा, आठवतंय का? मागच्या लेक्चरला मी त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. आठवतंय का? बघा, व्हेरी गुड. काय? तर वाटाणा या वनस्पतीवर मेंडेलेने काय केला? प्रयोग केला आणि त्याने अनुवंश ची अभ्यासाची जी मुहूर्तमेढ रोवली ती याच वनस्पतीवर प्रयोग करून. ठीक आहे. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 21 पहा बरं काय आहे. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21. गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या आहेत? गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या आहेत? तर मित्रांनो, एकूण जोड्या ह्या 23 आहेत, हे लक्षात असू द्या. एकूण गुणसूत्र विचारली असती तर 46. एकूण गुणसूत्र विचारली असती तर किती? 46. आणि जोड्या एकूण किती आहेत? 23. हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते पाचक रस नाही? बघा, अशा प्रकारचा एक प्रश्न आपण मागच्या वेळी सुद्धा घेतलेला होता. बरोबर आहे. किंवा वेगळा पर्याय ओळखा. याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे पर्याय देऊन आपल्याला उत्तराची अपेक्षा केलेली असते. तर पुढीलपैकी कोणते पाचक रस नाही? प्रश्न पर्याय क्रमांक 1 टायलिन,
दुसरा हृदयरस, तिसरा पित्तरस, चौथा जठररस. बघा इथे थोडीशी गडबड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टायलिन या शब्दाचे शेवटचे वर्डिंग बघा आणि बाकीच्या शब्दाचे सारखे आहेत, त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटेल की हे वेगळे आहेत, हा वेगळा आहे. नाही, टायलिन हा पाचक रस आहे. तो तोंडामध्ये तयार होतो, हे आपण मागे पाहिलेलेच आहे. पुढे हृदयरस, पित्तरस, जठररस असं म्हटलंय. आता हृदय हा जो अवयव आहे, हृदय रस हे आपण कुठं ऐकलंय का? नाही. हृदय हे रक्ताभिसरण संस्थेचा अवयव आहे. बाकी पित्त, जठर, तोंड हे पचन संस्थेचे अवयव आहेत आणि पचन संस्थेच्याच अवयवामध्ये पाचक रस तयार होतात. पचन, पाचक हे लक्षात ठेवायचं आहे. पाचक रस हे पचन संस्थेच्या 5 अवयवामध्ये होतात. मात्र हृदय रस हा कुठल्याही प्रकारचा रस नाहीये. आणि हृदय हे जे अवयव आहे हे रक्ताभिसरण संस्थेचं आहे, त्याचा आणि पचन संस्थेचा काही संबंध नाही. त्यामुळे हृदय रस हे या ठिकाणी जे वर्ड आहे, हा शब्द काय आहे? वेगळा आहे. पाचक रस नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 23. वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने कोणती मृदा तयार होते? मृदा म्हणजे माती. बघा पावसाळ्यामध्ये आपल्याला वनस्पती चे अवशेष असतात, प्राण्यांचे अवशेष असतात, ते कुजले की एकत्र होतात आणि मातीला एक वेगळ्या प्रकारचा वास तयार होतो. आणि ही जी माती आहे, ही माती पिकांसाठी अत्यंत आवश्यक असते. कारण जर जी काही फळ झाडं आहेत, आंबा आहे, काजू आहे, याच्या बुंध्याजवळ जर काही पाळापाचोळा असेल किंवा वनस्पती असतील, तर याचे जर अवशेष कुजले तर त्याला एक उत्तम प्रकारचं खत तयार त्या ठिकाणी होत असतं. आणि मग अशा प्रकारच्या कुजण्याने कोणती मृदा तयार होते? ती जी मृदा असते त्या मृदेचा वेगळा रंग येतो. बघा तुम्ही निरीक्षण करा झाडांच्या तिथे, विशेषतः ग्रामीण भागातले आपण सर्व मुलं आहात, आपण शेतात नेहमी जात असता आपल्या पालकांबरोबर, तिथं निरीक्षण करा. अशा प्रकारची जी झाडं आहेत मोठमोठी, त्यांच्या बुंध्याभोवती जो पाळापोचळा पडलेला असतो, काळपट रंगाची सगळी मृदा त्या ठिकाणी असते. तर मग ही कोणती मृदा, हिला कोणत्या प्रकारची मृदा म्हटलं जातं? की त्या मृदेमध्ये जी पिकांची उगवण क्षमता आहे किंवा ती वाढण्याची क्षमता ही अत्यंत फार चांगली असते. तर ती मृदा आहे कुथित मृदा. कोणती मृदा आहे? कुथित मृदा. हे लक्षात घ्यायचं आहे. काळा रंग मगाशी म्हटलं म्हणून काळी मृदा नाही, हे लक्षात असू द्या. चला पुढे जाऊया. पुढीलपैकी निर्जीवांचे कोणते वैशिष्ट्य नाही? निर्जीवांचे वैशिष्ट्य नाही. बघा सजीवांची लक्षणे या पाठामध्ये आपल्याला हे सगळं आपण अभ्यास केला आहे की सजीव आहेत ते मृत्युमुखी पडतात, सजीवांकडे चेतना क्षमता ही गुणधर्म आहे, सजीवांकडे प्रजनन क्षमता आहे, बरोबर आहे. मग निर्जीवांकडे हे आहे का? निर्जीव म्हणजे एखादा जर दगड मृत्युमुखी पडेल का? दगडाला आपण काही टोचलं वगैरे टाचणीने वगैरे तर तो त्याला प्रतिसाद देईल का? दगडाकडे प्रजनन क्षमता असेल का? म्हणजे आज एक दगड आहे, पुढच्या वर्षी त्याच्यासारखा दुसरा दगड तयार होईल, असं होईल का? तर नाही. म्हणजेच निर्जीवांचे ही तिन्ही वैशिष्ट्य नाही आहेत. मग याचं उत्तर काय राहणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य म्हणजे चुकीचं विधान, यातलं आपल्याला शोधायचं आहे. बघा बरं काय विधान आहेत. हवेला वस्तुमान असते, ज्या हवेत बाष्प असते ती हवा दमट असते, हवेला आकारमान असते, वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. तर याच्यामधलं आपल्याला काय करायचं आहे? असत्य विधान आपल्याला काय करायचं? शोधून काढायचं आहे. सगळ्यांनी याच्यात विचार करा. बघा हवेला वस्तुमान असते, फुग्यांचा प्रयोग करून बघा. 2 फुगे घ्या तराजूसारखे, एका फुग्याला टाचणीने टोचा, फुटेल. ज्या हवेत बाष्प असते ती हवा दमट असते. बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत, हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण या ठिकाणी असतं आणि म्हणून आताची जी हवा आहे ही हवा कशी राहते? दमट राहते. म्हणून हेही विधान बरोबर आहे. हवेला आकारमान असते, हवेला विशिष्ट प्रकारचं आकारमान आहे का? अजिबात नाही. तुम्ही कुठल्याही वस्तूमध्ये जा,
त्या वस्तूचा आकार तिला काय होत असतो, प्राप्त होतो. परत हवा विरळ होत जाते प्रत्येक ठिकाणी. म्हणजे हवेला आकारमान आहे का? अजिबात नाही. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. आताचं जे वातावरण आहे हे दमट आहे आणि म्हणून आर्द्रतेचं प्रमाण या आताच्या वातावरणामध्ये, पावसाळ्याच्या वातावरणामध्ये विशेषतः जास्त असतंय. म्हणून असत्य विधान कोणतं आहे? तर हवेला आकारमान असते हे विधान असत्य म्हणजे चुकीचं विधान आहे. लक्षात आलं? समजून घ्या. आपल्या पाठ्यपुस्तकातीलच हे सर्व प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 26. पुढीलपैकी सागर संपत्ती कोणती? कोणती आहे सागर संपत्ती? बघा, सागर म्हणजे समुद्रामध्ये. समुद्रामध्ये यातलं काय काय राहतं बघा. तर मासे मिळतात, शिंपले मिळतात, मीठ तयार होतं समुद्राच्या पाण्यापासून. दगडी कोळसा सागरामध्ये तयार होतो का? तर नाही. दगडी कोळशाच्या खाणी या भारतामध्ये अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे दगडी कोळसा हा समुद्रामध्ये मिळणारी वस्तू नाही आहे. म्हणून ही दगडी कोळसा ही सागर संपत्ती नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर 4 दगडी कोळसा हे आहे. चला पुढे. जगातील सर्वात मोठे फूल कोणत्या देशात आढळते? तर या ठिकाणी याचं पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 इंडिया, पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया, पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रिया आणि पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. तर 27व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो आहे आपल्या मला वाटतं 6वी की 7वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील हा संदर्भ आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 27व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे की जगातील सगळ्यात मोठं फूल. आता या प्रश्नाचा विचार करताना त्या फुलाचा व्यास, बरोबर, याही गोष्टी लक्षात आपण ठेवायच्या आहे. तर इंडोनेशिया या ठिकाणी हे सगळ्यात फूल मोठं जे आहे ते आढळतं. नोट डाऊन करून ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे, वातावरणात दर सेकंदाला किती विजा चमकतात? वातावरणामध्ये एक वीज एका सेकंदाला आपण जी वीज अनुभवतो नाही का, मोठा आवाज होतो, प्रकाश होतोय नाही का, तर मग हे एका सेकंदामध्ये आकाशामध्ये किती विजा चमकतात? तर या प्रश्नाचं उत्तर, अचूक उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे 40. एका सेकंदाला एकूण 40 विजा. बघा, आपल्याला खूप मोठा आवाज ऐकायला येतो आणि लख्ख असा प्रकाश झक्कन पडला जातो, परंतु तेवढ्या याच्यामध्ये त्या एका सेकंदाच्या कालावधीमध्ये वातावरणामध्ये 40 विजा ह्या कडाडल्या जातात. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 29. फार मजेशीर प्रश्न आहे बघा. धारोष्ण दूध ही पदार्थाची कोणती अवस्था आहे? विचार करा. फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. धारोष्ण दूध. काय धारोष्ण दूध? धारोष्ण दूध ऐकलं का हा शब्द कधी? धारोष्ण म्हणजे काय? नीट लक्षात घ्या. धारोष्ण या शब्दाचा अर्थ काय? तर पहा, जे ग्रामीण भागामध्ये विशेषतः विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे गाई गुरं आहेत. सकाळी संध्याकाळी दूध गाईचं काढलं जातं आणि जे दूध काढलं जातं त्या ज्या गाईच्या दुधाच्या ज्या धारा निघत असतात, तर या धारेचं जर आपण त्या दुधाला जर आपण स्पर्श केला तर ते आपल्याला थोडंसं गरम लागल्याचं वाटतं. बघा, कुणाच्या ज्यांच्या घरी गाई गुरं आहेत त्यांनी आजोबांसोबत दूध वगैरे काढत असतील आजोबा, तर त्याचं निरीक्षण करा तुम्ही, थोडंसं हातावर वगैरे घेऊन बघा. तर ते धारोष्ण दूध. लक्षात आलं काय? थोडंसं काय होतं, गरम लागतं, मचूळ असल्यासारखं आपल्याला लागतं आणि याला धारोष्ण दूध म्हणतात. दुसरं वेगळं कुठलं दूध नाही. तर धारोष्ण दूध म्हणजेच आता तुमच्या लक्षात ही कन्सेप्ट आलेली आहेच. तर धारोष्ण दूध ही संकल्पना आपल्या लक्षात आता आलेली असेलच. तर लक्षात घ्या, धारोष्ण दूध म्हणजेच काय की ही अवस्था कोणती आहे? द्रव अवस्थाच आहे. हे लक्षात आपण घ्यायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढीलपैकी अधातूंचे वैशिष्ट्य कोणते नाही? लक्षात घ्या, अधातूंचे वैशिष्ट्य कोणते नाही? अधातू, धातूंमध्ये कोणते गुणधर्म असतात, अधातूंमध्ये कोणते गुणधर्म असतात, त्याच्याविषयीचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता अधातूंचे वैशिष्ट्य नाही म्हटलं तर दुर्वाहकता, वर्धनीयता, तन्यता आणि सर्व पर्याय बरोबर.
अशा पद्धतीचं काय आहे या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं, ओके थोडे सॉरी, आपण हा प्रश्न स्किप करूया, पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर निसर्गात एकूण किती मूलद्रव्य आहेत? निसर्गात एकूण मूलद्रव्ये किती आहेत? 31वा प्रश्न या ठिकाणी आहे. तर पहा बरं, 31वा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी निसर्गामध्ये असणारी जी एकूण मूलद्रव्ये आहेत. तर 31व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? निसर्गामध्ये असणारी एकूण जी मूलद्रव्ये आहेत ती एकूण 120 किती? तर एकूण मूलद्रव्ये आहेत 94 निसर्गामध्ये असणारी, आणि बाकीची काय आहेत ती मानवनिर्मित आहेत. एकूण 94 मूलद्रव्य ही काय आहेत? निसर्गामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न बघा काय आहे. तर पुढचा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न आहे. कशावरती आहे बघा. तर पारस हे औष्णिक ऊर्जा केंद्र कोठे आहे? पारस हे औष्णिक ऊर्जा केंद्र कोठे आहे? उत्तर यासाठी या ठिकाणी आहेत बघा, पर्याय आहेत कोल्हापूर, वर्धा, जळगाव आणि मुंबई. तर खूप सोपा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आहे. तर पारस हे औष्णिक ऊर्जा केंद्र जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे, आणि हे या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 33. चंद्रग्रहण कधी होते? चंद्रग्रहण कधी होते? चंद्रग्रहणाचे आपण वैशिष्ट्य पाहून घेऊया. तर चंद्रग्रहण महत्वाचं म्हणजे कधी होते? रात्री. चंद्रग्रहण कधी होते? रात्री. आणि या दिवशी काय असते? पौर्णिमा. हे अत्यंत हे काही कीवर्ड्स आहेत, ते लक्षात ठेवा. चंद्रग्रहण, चंद्र दिसतो रात्री, मग चंद्रग्रहण कधी होणार? रात्रीच. चंद्रग्रहण दिसण्यासाठी चंद्र फुल पाहिजे, एकदम पूर्ण आकारात पाहिजे. मग पूर्ण आकारात कधी असणार चंद्र? तर पौर्णिमेच्या दिवशी. मग असं आहे का प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होईल? तर तसं नाही. वर्षातून ही परिस्थिती जी आहे ती एकदा किंवा दोनदा येते. एकदा तर येतेच, पण एकापेक्षा दोन एवढी येऊ शकते. लक्षात आलं काय? म्हणजे पौर्णिमाच्या दिवशी चंद्र ज्या दिवशी आकाशामध्ये पूर्ण असतो ती स्थिती म्हणजे पौर्णिमा. आणि रात्री चंद्र आपल्याला रात्री दिसतो, म्हणजेच रात्रीच्या वेळेस. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. मग चंद्रग्रहण कधी होते? तर पौर्णिमेला होते. इथे पर्याय दिले एकादशी, अमावस्या वगैरे नाही. अमावस्या म्हटलं की त्या दिवशी काय? तर सूर्यग्रहण, आणि ते दिवसा. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 34 बघा काय आहे. आयाम गती कमी झाली तरी टिंबटिंब कायम राहते. आयाम गती कमी झाली, आंदोलन यावरचा प्रश्न आहे. तर आयाम गती कमी झाली तरी काय कायम राहते? तर वारंवारिता कायम राहते. हे लक्षात असू द्या. चला पुढे. आम्लाची चव कशी असते? बघा, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध प्रकारचे आम्लांचा समावेश आपल्या आहारामध्ये देखील केलेला असतो. उदाहरणार्थ आपण चिंच, बघा सगळ्यांच्या लगेच तोंडाला पाणी आलं. आवळा, नाही का? दही, बघा कशी चव वाटते तोंडाला. हे शब्द सगळे उच्चारल्यावर आंबट लागते की नाही? बरोबर. आता प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे चिंचेमध्ये असेल, दह्यामध्ये असेल, आवळ्यामध्ये असेल, काय राहतात? तर आंबटपणा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्लाचं प्रमाण आहे. लक्षात घ्या, जे जे आंबट पदार्थ आहेत या प्रत्येकामध्ये काय आहे? आम्लाचं प्रमाण आहे. म्हणजेच आम्लाची चव आता कशी असणार सांगा? तर आम्लाची चव ही आंबट असणार आहे. म्हणजे आंबट हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता कुणाकडे जर आम्ल वगैरे असेल तर त्याची चव घेऊन बघायची नाही, कारण आपण जे पदार्थ खातो किंवा आपण जे आंबट पदार्थ खातो, मग कैरी असेल किंवा दही असेल, तर याच्यामध्ये आम्लाचं प्रमाण फार विरळ असतं. लक्षात घ्या. आणि बाटलीमध्ये ॲसिड, आम्लाला ॲसिड म्हणतात. तर ते जर आपण त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ते आपलं बोट जे आहे ते जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या गोष्टीपासून काय राहायचं आहे? दूर राहायचं आहे. लक्षात घ्या. चला पुढे. प्रकाश संश्लेषण ही क्रिया कधी होते? आपण मागच्या लेक्चरमध्ये सविस्तर अभ्यासलेलंच आहे. प्रकाश संश्लेषण ही क्रिया कधी होते? प्रकाश
कधी असतो? सूर्यप्रकाश कधी? पृथ्वीवर येतो, वनस्पतींवर पडतो दिवसा. आणि सूर्यप्रकाशात सानिध्याच्या सानिध्यात वनस्पती काय करतात? हरित लवके आणि मुळांनी शोषलेलं पाणी, अन्न जे काय आहे, खतं वगैरे आपण देतो, तर त्याच्या सहाय्यानेच काय करतात? अन्न निर्मितीची प्रक्रिया ही होत असते. हीच अन्न निर्मितीची प्रक्रिया म्हणजेच काय? तर प्रकाश संश्लेषण. म्हणजे आता कधी होतं? तर दिवसा. खूप सोपा प्रश्न आहे की नाही? पण हे असेच सोपे सोपे प्रश्न आपल्याला काय करत असतात? कन्फ्युजन आपलं वाढवत असतात. आणि हाच उद्देश या लेक्चरचा आहे की काही महत्त्वाच्या अशा काही कन्सेप्ट आहेत, ह्या आपल्या क्लिअर राहिल्याच पाहिजेत, क्लिअर झाल्याच पाहिजेत. आणि म्हणूनच या अशा लेक्चरमधून आपण ह्या अशा काही जे क्लिष्ट असे वाटतात, सोपे वाटतात, परंतु त्यातून आपलं जर आपण योग्य विचार जर आपण केला नाही तर आपले मार्क्स जाऊ शकतात. तर असे प्रश्न आपण या लेक्चरमध्ये समाविष्ट केलेले आहेत. चला पुढे जाऊया. विमानाचा शोध कोणी लावला? विमान. आता ग्रॅहम बेल, एडिसन, राईट बंधू, न्यूटन, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ग्रॅहम बेल म्हटलं की टेलिफोन, आपण फोनवर बोलतो की नाही, मग ते. एडिसन म्हटलं की आपल्या घरामध्ये विजेचा बल्ब लावलेला आहे की नाही, बटन दाबलं की लगेच लाईट पेटते की नाही, एडिसन. राईट बंधूने विमानाचा शोध लावलेला आहे. लक्षात आलं काय? न्यूटन म्हटलं की गुरुत्वाकर्षण, लक्षात असू द्या. त्यामुळे विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू. चला पुढचा प्रश्न क्रमांक 38 पाहूया. बघा, पेशी पाहण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? खूप सोपा प्रश्न मित्रांनो आहे. पेशी पाहण्यासाठी बघा, तर प्रयोगशाळेमध्ये आपण 8वी 9वीला गेलात की कांद्याच्या पेशींचा प्रयोग आपल्याला आताही आपण करू शकता. आपल्या शाळेत जर सूक्ष्मदर्शक यंत्र असेल तर आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली काय करा, पेशी पाहून घ्या. मग कांद्याच्या पेशी आपण सहजरित्या त्या ठिकाणी बघू शकतो. तर पेशी पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्र याचाच उपयोग होतो. मग सूक्ष्मदर्शक यंत्र पाहिलं आपण. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध 1673, बरोबर. तर ते सूक्ष्मदर्शक यंत्र आपल्याला पेशी पाहण्यासाठी उपयुक्त पडतं. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. विद्युत प्रवाह ही टिंबटिंब राशी आहे. बघा, सदिश राशी, अदिश राशी, याच्यावरती माझ्या काही स्पेशल प्रत्येक घटकाविषयी सुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती आहेत. आपण जर नासा इस्रो सिलेक्शन लिस्ट हे माझ्या चॅनलवरून, या डिजिटल एज्युकेशन या चॅनलवरून नासा इस्रो सिलेक्शन लिस्ट यामध्ये जर आपण गेलात तर आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ, म्हणजे प्रत्येक घटक वाईज आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ जर पाहायला मिळतील. तर त्यामध्ये देखील आपल्याला असंख्य प्रकारचे प्रश्न तिथेही आपण ठेवलेले आहेत. आणि हे जरा आणखी परत मला वेगळे काही प्रश्न वाटले आपणासमोर मांडण्यासाठी, म्हणून हे एक नमुना प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ठेवत आहोत. तर अदिश राशी, सदिश राशी दोन्ही चूक, दोन्ही बरोबर. तर विद्युत प्रवाह ही काय आहे? सदिश राशी आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. फळ पिकण्याची क्रिया हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? बघा, आंब्याच्या झाडावर आंबा हिरवा असतो, थोड्या दिवसांनी तो पिवळा होतो. काजूचं सुद्धा तसंच आहे. काजूचं बोंड हिरवं असतं, थोड्या दिवसांनी लाल किंवा पिवळं होतं. अन्यही फळं अशीच असतात. लिंबाचं झाड, लिंबू हिरवं असतं, थोड्या दिवसांनी पिवळं होतं. काही डाळिंबाचं झाड आहे, हिरवं असतं, लाल होतं. म्हणजे ते काय होतं, रंग बदलता, म्हणजेच काय होणं, ते फळ पिकलं जातं. लक्षात आलं? मग हा फळ पिकण्याचा जो बदल आहे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर बघा बरं, पर्याय इथे या ठिकाणी आहेत. सावकाश होणारा बदल आहे, हानिकारक बदल आहे, भौतिक बदल आहे, यापैकी नाही. तर आता बघा, फळ जे पिकतं ते आज समजा टोमॅटो आहे, आज हिरवा आहे, सकाळी उठलो लाल झाला, असं झालंय का? नाही, ते हळूहळू होत जातं. कसं होत जातं? हळूहळू होत जातं. हानिकारक बदल आहे का? म्हणजे याच्यातून कुठली हानी होते? नाही. भौतिक बदल आहे का? भौतिक बदलाची आपण प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात आहे की मूळच्या गुणधर्मामध्ये कोणताच बदल होत नाही. उदाहरणार्थ बर्फाचं पाण्यात रूपांतर, पाण्याचं वाफेत रूपांतर, गुणधर्म बदलला का? नाही. म्हणजे भौतिक बदल सुद्धा नाही, यापैकी तर नाहीच. मग काय आहे? फळ पिकण्याची क्रिया ही कशी होते?
सावकाश होते ना, हळूहळू हळूहळू होते. 2-4 दिवस तरी जातात पिकण्याला. किंवा आता आपण आंबे अडीमध्ये लावले, पेटीमध्ये ठेवले, तर त्यांना सुद्धा काय होतो, वेळ लागतो ना. म्हणजे तो कसा बदल आहे, सावकाश होणारा बदल आहे. तर मित्रांनो, या प्रश्नापर्यंत आपले विज्ञानचे आपण नमुना प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतरचे पुढचे जे 10 प्रश्न आहेत हे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहेत. आणि आता आपण बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांकडे काय करूया, वळूया. चला मग. तर बघा बरं, प्रश्न क्रमांक 41 काय आहे. प्रश्न क्रमांक 41 काय आहे बघा. तर पुढील अक्षर मालिकेतील मधोमध, बघा मधोमध अक्षर कोणतं, एम. अक्षरापासून डाव्या बाजूला 8व्या क्रमांकावर, इथून डाव्या बाजूला, डावी बाजू कोणती आहे, ही डावी, माझी डावी बाजू डावी, माझी उजवी बाजू ती उजवी. काय लक्षात असू द्या. तर बघा बरं, डाव्या बाजूला 8व्या क्रमांकावर, म्हणजे इथून आता 8 क्रमांक इकडे येऊया. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8व्या क्रमांकावरचं अक्षर कोणतं आहे, ई. हे उजवीकडून कितवे आहे, म्हणजे इकडून आता ते आपल्याला मोजायचं आहे, उजवीकडून कितवे आहे. बघा बरं, 5 10 20 15 20 आणि 21. कितवा आहे, 21वा आहे. लक्षात आलं. परत एकदा समजावून सांगू. तर पुढील अक्षर मालिकेतील मधोमध असणारे अक्षर, मधोमध असणारे अक्षर बघा कोणतं, एम. तिथून डाव्या बाजूला 8व्या क्रमांकावर कोणतं सापडलं, ई. आता हे अक्षर जे आहे ई, हे उजवीकडून कितव्या क्रमांक आहे, तर उजवीकडून आपण मोजत गेलो. पहा बरं, 5 10 15 20 आणि 21. 21 हे उत्तर याचं बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढील पर्यायातून वेगळा पर्याय ओळखा. वेगळा पर्याय, वेगळा पर्याय बघा, वऱ्हाडी, मराठी, हिंदी, पंजाबी. पहा बरं, मराठी, हिंदी, पंजाबी या काय आहेत, भाषा आहेत. काय आहेत, भाषा. आणि वऱ्हाडी काय आहे, ही बोली भाषा आहे. कोणती भाषा आहे, बोली. त्यामुळे वेगळा उत्तर काय आहे यातलं, वेगळा पर्याय काय आहे, वऱ्हाडी. पर्याय क्रमांक 1 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, हे आपण 5वीला विद्यार्थी मित्रांनो अभ्यासलेलं आहेच. 7वीचे जे विद्यार्थी आहेत किंवा 6वीचे विद्यार्थी आहेत, 8वीचे विद्यार्थी आहेत, आपण देखील 5वीला अभ्यासलेलं असाल. 5वीच्या विद्यार्थ्यांनी 4थीला अभ्यासलेलं आहे किंवा इतरही आपण काही शालेय स्पर्धा परीक्षा दिल्या असाल, तर हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण उजळणी वजा या ठिकाणी सराव करत आहोत. चला पुढे बघूया. आणि हेच प्रश्न आपल्याला काय आहेत, तर आपल्याला हक्काचे मार्क्स मिळवून देणार आहेत. पहा, समसंबंधावरती आधारित प्रश्न आहेत. 15 224 23 प्रश्नचिन्ह. बघा 15 224 काय लक्षात येतोय संबंध बघा. तर 15चा वर्ग किती, 225 वजा 1 किती झाले, 15चा वर्ग 225 वजा 1 224. मग आता 23चा वर्ग, 23 या संख्येचा वर्ग किती, 529 वजा 1 किती झाले सांगा, 528. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, आपल्याला जर काय थोडंसं फास्ट वाटत असेल तर काय करायचं आहे, व्हिडिओ थांबवायचा आहे, थोडंसं मागे जायचं आहे, पुन्हा बघा, समजून घ्या, कच्चा कुठलाच भाग ठेवू नका. तर वेन आकृती आहे ही. या वेन आकृतीतून बघा काय प्रश्न म्हटलंय, त्रिकोणातील संख्यांची बेरीज. त्रिकोणातील संख्यांची बेरीज वर्तुळातील संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे. पहिली त्रिकोणातील संख्यांची बेरीज आपण करूया. बेरीज करा. बघा 4 आणि 3, नंतर एक क्लुप्ती पण तुम्हाला सांगतो. 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती, 9, 9 आणि 6 15. किती झाली, त्रिकोणाची किती झाली, त्रिकोणाची किती झाले, 15. पुढे काय म्हटलंय, वर्तुळ. तर वर्तुळातील बघा किती होत आहेत, 6 आणि 4 10,
10 आणि हे 9 किती झाले 19. वर्तुळातले किती झाले 19. आता काय आहे कमी अथवा जास्त म्हणजेच फरक विचारला या ठिकाणी. पहा बरं या दोघांची जर आपण वजाबाकी केली 19 आणि 15 याची जर काय केलीत वजाबाकी केलीत फरक काढलात तर किती येतंय उत्तर 4 येतोय. किती उत्तर येतंय 4. मग काय आहे 4 ने जास्त आहे. कोण जास्त आहे वर्तुळातील संख्या. बरोबर आहे. प्रश्न काय म्हटलंय बघा त्रिकोणातली संख्यांची बेरीज. तर त्रिकोणातील संख्यांची बेरीज ही वर्तुळातील संख्यांच्या बेरजेपेक्षा किती नाही. आता कंपॅरिझन कुठं आहे बघा इथं कन्फ्युजन जास्त आहे. लक्षात आलं नेमकं काय लिहायचं जास्त लिहायचं की कमी लिहायचं. बरोबर होतंय ना नीट समजून घ्या. तर त्रिकोणातील संख्यांची बेरीज ही विचारलेली आहे. लक्षात आलं काय. मग त्रिकोणातील संख्यांची बेरीज काय होते बघा ती 15 आहे. म्हणजे ती 4 ने काय आहे कमी आहे की जास्त आहे कमी आहे. जास्त कोण आहे वर्तुळातील संख्यांची बेरीज. मग उत्तर काय आपलं तर उत्तर येणार काय सांगा पर्याय क्रमांक 4. 4 ने कमी. आलं लक्षात. चला पुढच्या आहे काहीच ठराविक आता प्रश्न राहिलेले आहेत पाहूया. 45वा प्रश्न आहे बघा पुढील आकृतीमधील चौकोनांची एकूण संख्या किती. महत्वाचा जो प्रश्न आहे त्याला सस्पेन्सिलने काय करायचं असं अंडरलाईन किंवा असं गोल करून घ्यायचं. काय विचारलंय ते समजून घेतलं तर तुम्हाला उत्तर चटकन सापडणार आहे. त्यामुळे प्रश्नाचं आकलन आपल्याला नीट झालंच पाहिजे. लक्षात आलं. ही आकृती दिली या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या विचारली. पहा बरं चौकोन कुठं आहेत. ओके हे बघा हा एवढ्या पार्टमध्ये आपल्याला चौकोन दिसत आहेत. एवढ्याच पार्टमध्ये दिसत आहेत. क्लुप्ती वापरा 1 2 दोघांची बेरीज 3. उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक 2. नाही समजलं बघा ही आकृती या आकृतीमध्ये इथे आडवी एक रेष दिले आणि हा एक चौकोन तयार झाला आणि या चौकोनामध्ये हा एक चौकोन हा एक चौकोन आणि हा पूर्ण चौकोन. आता तरी लक्षात आलं हा छोटा चौकोन हा छोटा चौकोन आणि हा पूर्ण चौकोन. किती झाले 3 झाले. आलं लक्षात. ओके पर्याय क्रमांक 2 उत्तर त्याचं 3 आहे. चला पुढे जाऊया. आता पहा बरं खूप सोपा प्रश्न आहे. हे प्रश्न आपण केलेलेच असणार आहेत. एका माळेत लाल पिवळा पांढरा जांभळा या क्रमाने फुले ओवल्या 54वे फूल कोणत्या रंगाचे असेल. एकदम सोपं करूया आपण. काही संख्या मोड करायची नाही. एकदम सोपं. बघा इथे असे क्रमांक द्या सॉरी लिहून घ्या लाल पिवळा पांढरा जांभळा. ओके समजून घ्या. आता 54वे विचारलेले आहे बरोबर आहे. फुलं किती आहेत एकूण 4 आहेत. किती आहेत 4. ओके 1 2 3 4 असं जर आपण नंबरिंग केलं तर शेवट बघा किती 4च्या पाड्यात 54 पुढे आहे नाही का म्हणजे 40 इथपर्यंत येईल. पुढं परत पुढे आपण 4 4च्या फरकाने जर गेलो तर 44 झाले 48 झाले 52 झाले. 52वं फूल जांभळ्या रंगाचं आलं बरोबर आहे. 53 54 कोणतं येते बघा पिवळं येते की नाही येत आहे ना. किंवा आता 54ला आपण जर काय केलं 4 ने भागलं बरोबर. 54ला 4 ने आपण भागलं तर बाकी किती येत आहेत 2. बाकी 2 येते ना. मग 2 म्हणजेच 1 2. दुसऱ्या रंगाचं फूल कोणतं आहे पिवळ्या रंगाचं आहे. लक्षात आलं. नाही जमलं तर सरळ हे अशा पद्धतीने आपण काय करा टाका नंबरिंग करा मोजत जा. थोडासा वेळ लागेल परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला वेळ जास्त घालून सुद्धा उपयोगाचं नाही. त्या ठिकाणी आपल्याला क्लुप्ती ही वापरावीच लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न ज्या ज्या ठिकाणी सापडतील आपण कितवा नंबर विचारलेला आहे तो नंबर घ्यायचा. एकूण रांगेतील फुलं किती वस्तू किती आहेत त्याने भागायचं. शिल्लक जे पण राहील पहिल्यापासून मोजत जायचं. आलं लक्षात. चला पुढे 47वा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. पहा की पुढील आकृती पाण्याची प्रतिमा कशी दिसेल.
सोपा प्रश्न आहे की नाही? आपण सोडवत आलेला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला गेला असेल, अशा प्रकारचे प्रश्न. याचं स्पष्टीकरण मी करण्याचा प्रयत्न करत नाही, कारण खूप सोपं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढे, पुढचा प्रश्न पाहूया. ओके, बरं काय 48वा प्रश्न. तर रमेश, गणेश, सुरेश यांच्या 4 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 34 वर्ष होती. 4 वर्षापूर्वी 34. तर त्यांच्या 5 वर्षानंतरच्या वयांची बेरीज किती असेल? बघा, इथे थोडीशी गडबड होते. 4 वर्षापूर्वीचं विचारलंय. कधी? 4 वर्षापूर्वीचं. आजचं किती आहे? आजची बेरीज आहे 34. आणि विचारलंय कधीची? तर 5 वर्षानंतरची. म्हणजे जवळजवळ 9 वर्ष त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाची वाढवावी लागणार आहेत. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. तर एकाचे किती वाढवावे लागणार आहेत वर्ष? 9. असे किती व्यक्ती आहेत? रमेश, गणेश, सुरेश, 3 व्यक्ती आहेत. किती? 3. 9 त्रिक किती? 27. म्हणजे या 34 मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत? किती? 27. 34 मध्ये 27 मिळवले, आलं किती उत्तर? बघा, 71. किती आलं उत्तर? 71. 71 म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे 48व्या प्रश्नाचं उत्तर? 2. 71 वर्ष. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 49 आहे. खूप सोपा प्रश्न आहे. राम व श्याम एकमेकांसमोर तोंड करून उभे आहेत. बघा, राम आणि श्याम. पहिल्यांदा आपण काय करून घेऊया? दिशाचक्र काढून घ्यायचं आहे. इ, पु, आ, द, नै, प आणि तर त्याचा उजवा हात हा पूर्वेकडे आहे. कोणाचा? श्यामचा. हा श्याम आहे. आणि हा राम आहे. तर रामच्या पाठीमागची दिशा, पाठीमागची दिशा कोणती आहे? बघा बरं, रामच्या पाठीमागची दिशा कोणती? उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तर हे उत्तर आहे. ठीक आहे, चला आता 50वा प्रश्न आपण पाहूया. 50वा प्रश्न आहे. पन्नासावा प्रश्न पाहतोय. ओके, पहा बरं, 50वा प्रश्न काय म्हटलंय? एका रांगेत अथर्व मागून 15वा व सुरुवातीपासून 21 असल्यास मधोमध असणाऱ्या रमेशचा रांगेत क्रमांक कितवा असेल? खूप सोपा प्रश्न आहे. बघा, अथर्व आहे उभा इथे, हा अथर्व आहे. हा अथर्वचा मागून 15वा नंबर आहे. म्हणजे याच्या मागे किती आहेत? 14 लोक आहेत. ओके, सुरुवातीपासून 21 म्हणजे इकडून त्याचा नंबर किती आहे? 21. म्हणजे इकडे किती मुलं आहेत? 20 आहेत. बरोबर आहे. इकडून किती आहेत? 20. आता इकडून नंबर 21 हवा आहे ना, म्हणजे इकडे 20 आहेत. मागून 15वा नंबर आहे, म्हणजे इकडून 14 मुलं आहेत. आणि हा अथर्व हा एकटाच आहे, त्याला दोन्हीकडे कुठल्या तरी एका बाजूने आपण त्याला विचारात घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 20 आणि 14 किती झाले? 24. 34 आणि हा एक 20, 14 आणि 1 म्हणजे किती झाले? 35 झाली. रांगेत मुलं किती एकूण झाली? 35. मग आता 35 मुलं त्या ठिकाणी आहेत. तर बाकी किती राहते? 1 राहते. म्हणजे 17 प्लस 1. हा जो एक व्यक्ती आहे हा मागूनही आणि पुढूनही जर घेतला तर तो मधोमध येतोय, म्हणजे तो 18वा क्रमांकाला येतो.
कितव्या क्रमांकाला येतोय? 18व्या क्रमांकाला. म्हणजेच पर्याय क्रमांक 3, 18 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचा हा रविवारचा आपण सेशन, दुसरा रविवार, पहिल्या व्हिडिओला आपण उत्तम प्रतिसाद दिलात आणि म्हणूनच हा व्हिडिओ करण्याची, आपल्याला पुन्हा एकदा भेटण्याची संधी मला आपण प्राप्त करून दिलीत. अशाच प्रकारे आपण पुढच्याही व्हिडिओमध्ये, पुढच्या काळामध्ये असे नवनवीन प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. तर या व्हिडिओ आपण जास्तीत जास्त जे आपले ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा. या व्हिडिओची यूट्यूब लिंक सगळीकडे आपण प्रसारित कराच. आणि जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर जरूर, जर चॅनल आपल्याला आवडलं असेल, हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.